आलेली आहे। त्यावेळेला न्यूजपेपर मधून आम्हाला एक पॅम्पलेट मिळालेलं होतं। हे बघा ते पॅम्पलेट। त्याच्यावरचे जे फोटो आहेत, रामाचा फोटो, राम मंदिराचा फोटो, त्याच्यापासून एक मी सुंदर अशी फ्रेम तयार करणार आहे। तर चला तर सुरू करूया। त्याच्या पॅम्पलेट वरचे जे फोटो होते ना, ते मी आता कट करून घेतलेले आहेत। मोबाईल वरच्या ज्या आर्टचे फोटो असतात ना, ते मी बघून काढून घेतले। एक अशी ही आडवी आणि दुसरी म्हणजे ही अशी ही उभी। तर यामधली मला ही आर्च चांगली वाटली। ही आर्च काढण्यासाठी मी पहिल्यांदा ही एक साइड काढून घेतली आणि ती डार्क केली, मग हे फोल्ड केलं आणि इथं असं रंग केल्यामुळं ही इकडची जी आर्च आहे ती या बाजूला थोडीशी उठली आणि मी ती काढून घेतली। बॉक्सच्या आतल्या बाजूला मी हा जो पेपर आहे ना, तो चिकटवून घेते। हा बघा, आपला बॉक्स रेडी आहे। हे जे फोटो आहेत ना, ते मी या कार्डबोर्ड वरती चिकटवून घेते, म्हणजे ते जाड होतील आणि आपल्याला ते हँडल करायला सोपं पडेल। आपण जे फोटो चिकटवलेले होते ते मी आता कट करून घेतले आणि ते मी आता माझ्या फ्रेम वरती चिकटवून घेत आहे। माझ्या फ्रेमला 3D इफेक्ट येण्यासाठी मी प्रत्येक फोटोच्या खाली एक छोटासा कार्डबोर्डचा पीस लावून घेतलेला आहे। आपल्या या बॉक्स वरती आपण राम आणि राम मंदिर चिकटवल्यावरती किती सुंदर दिसायला लागलंय। हा एक मस्त माझ्याकडे पेपर आहे, त्याच्यावरती मी माझी आर्च काढून घेते। हे मी मार्किंग करून घेतलंय। हा जो आतला भाग आहे त्याच्या इथे आपली आर्च येईल। आपली फ्रेम खराब होऊ नये म्हणून मी या आर्च वरती एक प्लास्टिकची पिशवी लावून घेत आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं अजून डिटेलिंग करून घेऊया। जसं की मी आता जसे मोती लावतेय तसे तुम्ही खडे किंवा अजून काही पण लावू शकता। आता मी आपली फ्रेम आपल्या आर्च वरती चिकटवून घेते आणि ह्याच्या साइड्स पण चिकटवून घेते। छान दिसते ना आपली फ्रेम। आता ह्याच्यावरती मी अजून थोडेसे डिटेलिंग करून घेते, म्हणजे मी ह्याच्यावरती छोटे छोटे खडे चिकटवणार आहे। आपली फ्रेम आता 100% तयार आहे। हे बघा, अशी फ्रेम तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला माझी ही फ्रेम आवडली असेल ना, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय, जय श्रीराम।